लखलखत्या बरसून विघ्नांचा नाश करणारे देवसेनापती मंगलमूर्ती श्री गणराय, असंख्य रणमर्दांसह सहसाच्या समसुरीनं हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधणारे पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवराय. सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि प्राणप्रिय भारत मातेच्या रक्षणासाठी बलिदान दिलेले सर्व ज्ञात अज्ञात हुतात्मे यांच्या पावन स्मृतीला वंदन करून महर्षी अण्णासाहेब कर्वे गणेशोत्सव मित्रमंडळ जुन्या स्टँड बाजारपेठ चिपळूण उपस्थित सर्व गणेश भक्तांचं सहर्ष स्वागत करीत आहे. वर्षभर अनेक सामाजिक उपक्रम आणि धार्मिक कार्यक्रम करण्याबरोबरच अनेक देखावे करण्यात मंडळाची ही अभिमान परंपरा आणि त्याच परंपरेला अनुसरून मंडळ या वर्षी एक जिवंत देखावा सादर करीत आहे. मन हेलावून सोडणारी एका गर्भजात मुलीची व्यथा. बाबा मला मारू नका, बाबा मला मारू नका, बाबा मला मारू नका. लेखन आणि दिग्दर्शन अजय यादव. प्रकाश योजना उदय पोटे. ध्वनी मुद्रण अनमोल यादव, प्रसाद ओक. साऊंड सिस्टीम कमलेश कोकाटे आणि सुहास भैरवकर. निर्मिती संकल्पना भरत शेठ गांगण. यातील भाग घेणारे भूमिका आणि कलावंत: सासू संगीता काटकर, सासरा अजय यादव, ज्योती पूजा शिंदे, डॉक्टर अनंत शिकवण, सोनाली परी शिरगावकर आणि प्रकाश शिवाजी मालवणकर. सविनय सादर करीत आहोत महर्षी अण्णासाहेब कर्वे गणेशोत्सव मित्र मंडळ बाजारपेठ चिपळूण. मन हेलावून सोडणारी एका गर्भजात मुलीची व्यथा. बाबा मला मारू नका, बाबा मला मारू नका, बाबा मला मारू नका. मंडळी, भारतीय संस्कृतीत महिलांना अत्युच्च स्थान असताना आज मात्र गर्भातच मुलींची हत्या केली जाते. ज्या मातेच्या पोटी मुला मुलींचा जन्म होतो तेच माता पिता पुढे वंशाचा दिवा. या सबबीखाली गर्भावस्थेतच असलेल्या मुलींना जिवंत मारत आहे. हे पाहून या बदलत्या युगामध्ये अजूनही या देशात अंधश्रद्धेची पकड किती मजबूत आहे हे जाणवतं. आणि त्याचंच हे उदाहरण. आज स्वारी खूप खुश दिसते. आज की नाही मी खूप आनंदात आहे. हो का? अहो असं काय करता, आपल्या घरी आता बाळ येणार आहे. तुम्ही आजोबा होणार आणि मी आजी. हो बाबा, आजोबा होणार, आजोबा होणार. आपल्या घराण्याचा कुलदीपक जन्माला येणार आहे. बरोबर आहे, बरोबर आहे बाबा, आजोबा होणार. पण तुला खरं सांगू का, काय तू आजी वाटत नाही. चला तुमच्यातलं काहीतरी. केवढं वाटतेस. अहो आता तुम्ही आजोबा होणार आहात, आता तरी जरा सुधरा. पण तुला खरं सांगू का, आज मला अगदी तरुण झाल्याचं वाटतं. जेव्हा आपला प्रकाश जन्माला आला तेवढाच आनंद आज मला होतो. खूप बरोबर. हे बाकी अगदी बरोबर बोलला. आपण सुद्धा आपल्या नातवाचे अगदी असेच लाड करू. नक्की नक्की. कधी एकदा नातू जन्माला येतोय असं झालंय मला. मी की नाही माझ्या नातवाला मांडीवर घेणार आहे, खूप गोष्टी सांगणार आहे, खूप मज्जा करणार आहे मी त्याच्याबरोबर. खरंच आजीबाई, खरंच आजीबाई जरा
जरा भानावर या. होय हो. बरं मी काय म्हणते, हे कचरा करू नका इथे. मी काय म्हणते, बोल ना. जरा झाडांना पाणी घाला ना. नको. ओ घाला हो. खरंच मला कंटाळा आला. नाही नाही घाला. मी जरा किचन मध्ये काम करते. अरे बाबा कशी आपली आज्ञा. काय करणार, बायकोचं ऐकायला लागतं बाबा. अगं ऐकलंस का, काय बरेच दिवस तुला सांगून राहायचं, राहूनच गेलं. काय तुला सांगू का, हो रागवणार नाहीस ना? नाही हो. नक्की. आता तुम्ही सांगता की मी जाऊ किचन मध्ये. बरं बरं सांगतो. हे बघ खूप सुंदर. तुमचं आपलं काय तरी काय खरं? आधी काय तुमचं चावटपणा जात नाही. चला माझ्या राजा बाबा तुझी वाट बघताय. अरे लबाडा लाथ मारतो काय? तुमचं आपलं काय तरी ना लहान मुलासारखं हो का? वेळ आहे अजून लाट मारायला. अहो त्याला थोडं मोठं तरी होऊ दे. हो का? ए खरं सांगू, असं वाटतं की आपले बाळराजे केव्हा एकदा जन्माला येत आहेत आणि आम्ही त्यांचं लाड करतो ना, असं वाटायला लागतं. बाळराजे बाळराजे बाळराजे. बाळाचे बाबा थोडा धीर धरा. आणि काय हो, काय? बाळाच्या आईला विसरलात ना? अरे बाप रे. हो का? ए बाळाच्या आईला कसं विसरलं? एक खरं सांगू, आज ना खूप गोड वाटते. ए स्वतःची काळजी घे. आपला बाळ राजनेता झाला पाहिजे. काय? अगं सोनबाई आता तू अजिबात अवजड सामान उचलू नकोस बरं. हा अगं तुला तर तुझी काळजी घ्यायची आहे, तुझी आणि तुझ्या येणाऱ्या बाळाची. बरं का, अगं मी आता आजोबा होणार आहे, अशी काय करते? हा अजिबात अवजड सामान उचलू नकोस. अगदी काय बरोबर बोललात हो. काळजी घे. खरंच सुनबाई, हे असं आता जड सामान उचलू नकोस. हा तू पण तिला मदत कर. हो हो नक्की. झोप काढू नको नुसती. नाही हो बरं सुनबाई, काळजी घ्या. अगं तुझ्या पोटी वंशाचा दिवा जन्माला येणार आहे. तुला माहितीये का, आम्ही दोघांनी मिळून त्याचं नाव सुद्धा ठरवलंय. मग सांग हो की नाही हो? काय माहितीये तुला? युवराज. अहो आई, आपलं येणारं बाळ मुलगी असेल तर काय म्हणालीस? बाई असं भलतं अभद्र बोलू नकोस. नाहीतर काय? आम्ही हे अजिबात खपून घेणार नाही, लक्षात ठेव. ज्या घरामध्ये येणारं पहिलं मूल हा मुलगाच असेल. बरोबर आहे. ही आमच्या घराची वंश परंपरा आहे, कळलं का? काही बोलू नकोस. प्रकाश, काय झालं बाबा? काय रे, काय झालं? असा चेहरा का तुझा उतरलाय? आई हा? आपल्यासाठी वाईट बातमी. अरे काय झालं, बोलतोय की नाही? पण बाबा बोल. आपण जी गर्भ चाचणी केली होती ना, बरं मग तो गर्भ मुलीचा आहे. झालं का? चला काय झालं हे? आता फक्त सोपं बस. अहो आई, पण त्यात काय वाईट वाटून घेण्यासारखं? तुम्हीच
स्त्री आहात तुम्ही सुद्धा एक स्त्री आहे पाहिलाच प्रकार कशी दिसते का? मला शहाणपणा शिकवायला निघाली आता त्यात काय मी शहाणपणा शिकवते ते खरं तेच बोल मग त्याचा पगार बोलते जास्त शहाणपणा करू नका खबर फोडून टाकेल तुझा का माझं पगार फोडाल? काय मी चुकीचं बोलते आहे का? मला उलट करते मला उलट करते मला उलट करते चल, सुंदर बाई बोलते, चल. अरे, अगं, मला तुझं नाही असतं. कळलं ना? अरे, अरे, तुला नाही तुला आपण सर आधीच मला आहे. मगाशी सुरू सुरू बोलत होतीस ना, तेव्हा तुला लाज वाटली नाही. आणि आता माझी मदत माझ्या लावली. तर सांगते आहे ना. हॉस्पिटलला जायचं. अरे गर्भपात करू नका. कळलं ना? अगं, डॉक्टर शहाणपणा वाढत जा. नाही गर्भपात करून देणार. आम्ही सांगतो तुला सगळं करत नाही. आम्हाला वंशाचा दिवा लावा तुला कळलं ना? आम्ही म्हणजे तसं उद्या सकाळी डॉक्टरकडे जायचं आणि ह्या घरात आमचं रात उद्या सकाळी डॉक्टर नाही जाणार? नाही आम्ही सांगते तसंच करायचं उद्या सकाळी डॉक्टर कळलं? जन्माची राख झाली
आई आई माझी आता इथे चकोली आली होती हो माझी सोय उतरला नाही म्हटलं अजून रात्री सगळ्यात कमी पडलाय ना तुला ताई अरे चाच्याने या ना लवकर अजून उशीर झाला खूप. अरे देवा तिला काय चक्कर आली की काय ज्योती उठ ना गं. ए आहो आहो काय झालं ग जरा बाहेर आहे बघू. काय झालं अहो हिला चक्कर आली वाटतं. मग जा ना घेऊन तिला अहो प्रकाश टॅक्सी घेऊन आला बाहेर. अये जाऊन जाऊन एकटी. अरे आले रे. ए, चल, तिला चल. चक्कर आली. चक्कर वगैरे काय नाही सगळे नखरे असतील शेतात दोन बाहेर दिला. हो आले आले. मला नाही हो यायचं. ए, आवाज बंद कर. शांत बस. हॉस्पिटलमध्ये आलो. बस जरा. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वेलकम मी आपलीच वाट पाहत होतो मिसेस ज्योती घाबरू नका घाबरायचं काहीच कारण नाही. अहो तुमचा गर्भपात झाला हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही. मला नाही हो गर्भपात करून घ्यायचंय डॉक्टर. डॉक्टर काय सांगतात ते कळतं ना तुला मराठी. इथं हॉस्पिटलमध्ये ठिकाणे करू नका कळलं का. हे कळलं? ए, शांत बस मिसेस जरा. ज्योती आधी तुम्ही तुमच्या मनाची तयारी करा नंतरच मला काय ते सांगा. आपण असं करूया वाटल्यास उद्याची अपॉइंटमेंट घेऊया. या जाऊ ना. आधी त्यांना त्यांच्या मनाची तयारी करू दे. ओके ठीक आहे मी समजावतो. थँक्यू. डॉक्टरांनी काय सांगितलं कळलं ना. उद्या सकाळी इथे यायचं आहे. तर उठलं चला, सकाळी नाही, सकाळी नाही, सकाळी गर्भपात सकाळी सांगितलं ना. नाही. पुढे ते तमाशा नको हॉस्पिटलमध्ये. नाही हो, नाही, नाही. गळत काय चल अगं मी बोलते तुझी सोनुली तुझी छोटुली. बाबा देवाने माझ्या हातावरच्या भाग्यरेषा पुढे अगोदरच तुम्ही मला मारायला निघालात. बाबा असा कोणता गुन्हा केलाय मी मुलगी आहे हा गुन्हा आहे का माझा. आई मला जगायचंय. आई मला हे जग पाहायचंय. बाबा बाबा मला वाचवा. माझ्या शाळेची चिंता करू नका. मी दादाच्या पुस्तकातूनच शिकेन. मला शिकून खूप मोठे व्हायचंय. सावित्रीबाई फुले इंदिरा गांधी रमाबाई रानडे अगदी यांच्या त्यांनी नाही का आपल्या बाबांचं नाव मोठं केलं. तसंच मला सुद्धा तुमचं नाव मोठं करायचंय. बाबा माझ्या हुंड्याची चिंता करू नका. मी आयुष्य तुमच्या सोबत राहून तुमच्या म्हाताऱ्याचा आधार आहे. ए आजी मला की नाही तुझ्या मांडीवर खेळायचंय. तुझ्याकडे छान छान गोष्टी ऐकायचे. ते आजी सांगते. आजोबा तुम्हाला जमत नसेल तर मला मारू नका. तुम्ही खर्च पण करू नका. मी मेलोडी जाणार.
चुकी होती. आय सॉरी. माझ्याकडून खूप मोठा पाप घडलं होतं. खरंच मी चुकले ग, मला माफ कर. मी एक स्त्री असून सुद्धा तुझ्या भावना नाही समजू शकते. मग आपल्याला जन्म देणारी माता ही एक स्त्री असते, भावाला राखी बांधणारी बहीण ही सुद्धा एक स्त्री असते, आणि आपल्या नवऱ्यावर नितांत प्रेम करणारी पत्नी सुद्धा एक स्त्री असते. मी विसरले ग, खरंच मी विसरले. मला माफ कर गं. मला माफ कर. तुमचा निर्णय योग्यच आहे. वंशाचा दिवा हवा या कल्पनेपुढे दुसरं मला काही सुचलंच नव्हतं. पण खऱ्या अर्थानं मला आज वास्तवाचं भान आलं. तर मंडळी, स्त्री भ्रूण हत्येचे प्रकार हे उच्चवर्णीय कुटुंबातच जास्त